तर कॉर्पोरेटमधले म्हणायचे की मी म्हणलं ठीक आहे, 0 तर 0. आय स्टार्टेड विथ 0 हिअर इन मुंबई कॉर्पोरेटमध्ये. तर विदिन अ 6 मंथ त्यांनी मला बरीच मोठी पोझिशन दिली. वन ऑफ द ती कंपनी अशी होती की फॉरेक्स बेस्ड आणि दुबई बेस्ड कंपनी होती. मग त्याच्यानंतर त्या पण कंपनीचा बराच मोठा 1000 CR ची कंपनी होती ती, त्याचा पण बराच मोठा लॉस झाला. आणि त्याच्यानंतर कोरोना स्टार्ट झाला. कोरोनामध्ये एक डिसाईड केलं की मी नाही म्हणलं, मी आता स्वतःचं काहीतरी करेन. माझ्या ब्लडमध्येच आहे एज्युकेशन, माझ्या आजोबांच्या नावावर शाळा वगैरे आहे तिकडे गावाकडे. तर माझ्या ब्लडमध्ये ते एक होतं की मला बिझनेस करायचं आणि मला असा बिझनेस करायचा की ते जे प्रोडक्ट आहे समोरचं, ते प्रोडक्ट त्यांना लास्ट पर्यंत, म्हणजे आपण म्हणतो ना की ज्ञान हे अशी गोष्ट आहे ना, ती सर्क्युलेट होत राहते. म्हणजे ती काही कुठली वस्तू नाही आहे, ती आपण ज्यांना देऊ ते पुढे जाणार. तर मला अशी गोष्ट करायची होती की ती कायम समोरच्याच्या लक्षात राहील आणि समोरच्याला मदत होईल. देन आय स्टार्टेड इन 2023. मी ॲप्टेक ची फ्रँचायझी घेतली. विदिन अ 2-3 मंथ्स मला असं जाणवलं की नाही, मी फ्रँचायझी तर स्टार्ट केली आहेच, बट आय स्टार्टेड माय ओन फर्म, गनिष्का एंटरप्राइजेस. मग तिथून माझी खरी जर्नी सुरू झाली. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठीच्या YouTube चॅनेलला नक्की व्हिजिट करा.